नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्याच्या सेन्सेक्स एक्सपायरीमध्ये आपण इंट्राडेमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करू शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सेन्सेक्सने आज 72,050 वरती क्लोजिंग दिली आहे. तर उद्यासाठी सेन्सेक्समध्ये 2 ते 3 लेवल नक्कीच तुम्ही ड्रॉ करून ठेवा. वरच्या साईडला 72,200 हा एक सेन्सेक्सचा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सच्या वरती सेन्सेक्स जर गेला तर नक्कीच आपल्याला एक बुलिश मुवमेंट बघायला मिळू शकतो. त्याचसोबत हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करा, कारण याच ट्रेंड लाईनवरनं मार्केटमध्ये आपल्याला 2 वेळा बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे थर्ड टाइम जर सेन्सेक्स इथून सपोर्ट घेईल तर नक्कीच आपल्याला एक चांगली तेजीची मुवमेंट बघायला मिळू शकते. ओके. आणि आजचा लो 71,650चा जो लो लागलाय तो लो मार्क करून ठेवा. स्पेशली गॅवडन ओपनिंगमध्ये लो खूप महत्त्वाचा असतो. ओके. उद्या सेन्सेक्स जर फ्लॅट ओपन झाला, म्हणजे जिकडे क्लोज झालाय तिकडे जर ओपन झाला, ओपन होऊन सरळ आजचा हाय ब्रेक केला किंवा 72,200 हा जो काय रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स क्रॉस केला अपसाईडला, तर आपण काय करू, तिकडे कॉलचा ट्रेड घेऊ. टार्गेट्स आपले असतील 72,400चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 72,600 असे आपले कॉलचे टार्गेट्स असतील. उद्या आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू. ओटीएमचे ऑप्शन शक्यतो आपल्याला थोडेसे अवॉइड करायचे आहेत. फ्लॅट ओपनिंग नंतर जर सेन्सेक्स सरळ खाली आला, ओके, फ्लॅट ओपन होऊन सेन्सेक्स जर खाली आला तर या ट्रेंड लाईनवरती आपण काय करू, वेट करू. या ट्रेंड लाईनवरती आपल्याला बुलिश कॅन्डल जर मिळाली तर आपण नक्कीच त्या बुलिश कॅन्डलवरती काय करू, कॉलचा ट्रेडकडे घेऊ. टार्गेट जे आपले असतील तो हा जो रेजिस्टन्स आहे 72,200चा हा आपला टार्गेट असेल. 72,200 वरती सेन्सेक्सने पॉज घेतला, पॉज घेऊन हा ब्रेकआउट जर केला तर नक्कीच आपल्याला इथून अजून 200 पॉईंटचा अपमूव्ह बघायला मिळू शकतो. तर तुम्ही काय करू शकता, इकडे तुम्ही जर कॉलचा ट्रेड घेतला तर 72,200 या लेवल पर्यंत तुम्ही वेट करू शकता आणि इकडे बुकिंग करू शकता. इकडे पॉज घेऊन परत एकदा 72,200चा लेवल ब्रेक केला तर नवीन आपल्याला इकडे कॉलची एंट्री मिळू शकते. तर त्या कॉलच्या एंट्रीमध्ये पण आपल्याला अजून 200 पॉईंटचा अपमूव्ह मिळू शकतो. तर हा आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन जर सेन्सेक्सने केलं डाऊन साईडला आणि रेड कॅन्डल जर क्लोज केली तर त्या रेड कॅन्डलच्या लोवरती आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. पण टार्गेट आपले छोटे असतील, 71,650 पर्यंत टार्गेट्स असतील, कारण 71,650 हा आजचा लो पण आहे आणि हा सपोर्ट पण आहे. इथूनच आपल्याला एक बाउन्स बॅक बघायला मिळाला होता. त्याच्यामुळं 71,650 वरती आपण काय करू, प्रॉफिट बुकिंग करू. 71,650 वरती पॉज घेऊन जर 71,650चा सपोर्ट लेवल जर सेन्सेक्समध्ये ब्रेक झाला तर आपल्याला परत एकदा इकडे पुढचा ट्रेड मिळू शकतो. त्या पुढच्या ट्रेडमध्ये आपल्याला टार्गेट्स ऑलमोस्ट 71,400चा फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 71,200 आणि 71,000 असे आपले डाऊन साईडचे टार्गेट्स ओपन होताना दिसतील. तर 71,400, 71,200 किंवा 71,000 या लेवल येण्यासाठी सेन्सेक्सला आजचा जो लो आहे आणि आजचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट ब्रेक करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असेल. ओके. तर हा आपला सिंपल फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या सेन्सेक्समध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपला जो व्ह्यू असणार आहे तो बुलिशच व्ह्यू असणार आहे. कारण सेन्सेक्स आपल्याला काय करू शकतं, गॅप अप ओपनिंगमध्ये एक छोटासा डिप देऊ शकतं आणि डिप सोबत परत एकदा आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळं आजच्या हायच्या वरती सेन्सेक्समध्ये जर ओपनिंग झाली, आजच्या हायच्या वरती जर सेन्सेक्स ओपन झालं आणि आजच्या हायच्या वरती जर सस्टेन झालं तर आपण क्लिअरली कॉल तास इकडे प्लॅनिंग करू. टार्गेट्स आपले परत एकदा 72,450 ते 72,600 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळतील. सेन्सेक्स जर 72,200 या रेंजच्या आतमध्ये येईल तर क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ओपनिंग पॉईंट आहे हे एकदम जवळजवळ आहे. त्याच्यामुळं हा जो काही झोन असेल, हा झोन कम्प्लिटली सेन्सेक्समध्ये एक सपोर्ट झोन असेल. त्याच्यामुळे हा झोन जर सेन्सेक्सनं ब्रेक केला आणि या झोनच्या खाली जर सेन्सेक्स सस्टेन राहिलं तर नक्कीच आपल्याला इकडे डाऊन साईडचा व्ह्यू मिळू शकतो. त्याच्यामुळे 72,000 हा जो काही सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या 72,000च्या वरती जोपर्यंत सेन्सेक्स असेल तोपर्यंत आपला जो व्ह्यू असणार आहे तो कम्प्लिटली कॉलचा व्ह्यू असणार आहे. स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करू, कॉलचा व्ह्यू पकडून चालू. 72,000च्या खाली सेन्सेक्स जर सस्टेन झालं, सस्टेन म्हणजे काय, तर 5 मिनिटाच्या 2-3 कॅन्डल या 72,000च्या खाली सस्टेन होणं गरजेचं आहे. कारण ब्रेकआउट तर आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर बुलिश कॅन्डल जर आली तर नक्कीच आपण जर इकडे पुढचा टार्गेट घेतला तर त्याचा स्टॉप लॉस स्पीडली आपला हंट होऊ शकतो, फास्टली आपला हंट होऊ शकतो. ज्या प्रकारे हा जो कॅन्डल बनला ग्रीन कॅन्डल, त्या प्रकारे जर रिव्हर्स कॅन्डल जर झाली
तर नक्कीच आपल्याला तिकडे स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. ओके, कारण इकडे आपल्याला ट्रेंडिंग ट्रेंडलाईन पण बघायला मिळतो. त्याच्यामुळे या ट्रेंडिंग ट्रेंडलाईनमध्ये सपोर्ट घेतला तरी पण आपल्याला रिव्हर्स एक शार्प मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये 72,000 या लेवलवरती आपल्याला थोडंसं कॉलचाच विचार करायचा आहे. 72,000च्या खाली मार्केट सस्टेन झालं तर आपण काय करू, डाऊन साईडचा विचार करू. ओके, उद्याची सेन्सेक्सची ओपनिंग जर 300-350 पॉईंट प्लस जर झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपल्याला प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. कारण 72,400 हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं प्राइस ॲक्शन बघा. फर्स्ट हाफमध्ये किंवा फर्स्ट हवरमध्ये किंवा पहिल्या तासामध्ये सेन्सेक्समध्ये प्राइस ॲक्शन कसं म्हणते, तर लोअरच प्राइस ॲक्शन जर म्हणलं तर सेन्सेक्समध्ये आपल्याला डाऊन मूव्ह बघायला मिळू शकतो. जर सेन्सेक्स एकाच लेवलवरती जर होल्ड राहिलं तर थोडंसं त्याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करा, किंवा जो पण पॅटर्न बनेल एका तासामध्ये त्या पॅटर्नचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करा तिकडे, आणि तुम्ही ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करा. तर हे आपल्याला कधी करायचं आहे, ज्यावेळेस सेन्सेक्स 350 पॉईंटपेक्षा मोठी गॅप ओपनिंग देईल त्यावेळेस आपल्याला हा प्लॅन करायचा आहे. उद्याची सेन्सेक्सची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंग या ट्रेंडलाईनच्या वरती जर झाली तर चान्सेस आहे की सेन्सेक्स आपल्या या ट्रेंडलाईनवरून एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. तर या ट्रेंडलाईनच्या वरती सेन्सेक्समध्ये आपल्याला जर बुलिश मोमेंटम मिळाला तर आपण नक्कीच कॉल ट्रेड इकडे घेऊ. टार्गेट्स आपले असतील 72,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्समध्ये अपसाईडला मिळतील. 72,200 वरती आपण काय करू, एकदा प्रॉफिट बुकिंग करू, आणि 72,200ला जर सेकंड टाइम ब्रेक केलं तर 72,200 वरती आपल्याला क्लिअरली आपण सेकंड एक कॉल ट्रेड प्लॅन करू. तर यासाठी सेन्सेक्सची ओपनिंग या ट्रेंडलाईनच्या वरती होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या कॅन्डलवरती थोडंसं ट्रेड घेणं कठीण असतं. त्याच्यामुळं जर मार्केटमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डल मिळाली त्याच्यानंतर सेन्सेक्स याच लेवलवरती परत आला आणि परत इथून जर आपला बाउन्स बॅक मिळत असेल तर त्यावेळेस आपण त्या अटेम्प्टमध्ये आपण काय करू, कॉल ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. या ट्रेंडलाईनच्या खाली सेन्सेक्सनं जर मुवमेंट करणं स्टार्ट केलं तर चान्सेस आहे की सेन्सेक्स आजच्या लोपर्यंत येताना दिसू शकतो. तर आपण या ट्रेंडलाईनच्या खाली पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण इकडे जर मोमेंटम फास्ट झाला तर आपला ट्रेड मिस होऊ शकतो. कारण तुम्ही ब्रेकआउटवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा, मार्केटमध्ये अशी जर रेड कॅन्डल झाली तर परत इथून आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळं हा जो काही झोन आहे हा झोन थोडासा काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा झोन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर या झोनमध्ये ट्रेड मिस होत असेल किंवा तुम्हाला जर थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही या झोनमध्ये ट्रेड अवॉइड करू शकता. आयदर आजचा लो ब्रेक होण्याचा वेट करू शकता किंवा आजच्या लोवरती सपोर्ट घेतला तर तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. आजच्या लोला प्रॉपरली रेड कॅन्डलनं जर ब्रेकडाऊन केला तर तुम्ही तिकडे पुढसाठी जाऊ शकता. हे कधी आपल्याला करायचं आहे, गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला हा प्लॅन करायचा आहे. ओके, तर हा आपला ओव्हरऑल सेन्सेक्सचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या सेन्सेक्स जर ह्या झोनमध्ये 72,200 आणि 71,750 या झोनमध्ये जर अशा प्रकारे जर ट्रॅव्हल करताना दिसेल तर सेकंड हाफमध्ये जर ब्रेकआउट अपसाईडला झाला तर नक्कीच आपल्याला हिरो जोचा ट्रेड बघायला मिळू शकतो. म्हणजेच 72,200च्या वरती जर सेन्सेक्सने 1-1.5 नंतर जर ब्रेकआउट जर दिला तर नक्कीच आपण इकडे काय करू, कॉल ट्रेड प्लॅन करू. 200 ते 250 पॉईंटचा आपल्याला तेजीचा मोमेंट बघायला मिळू शकतो. जर आजचा लो जर ब्रेक केला 1-1.5 नंतर तर नक्कीच आपल्याला आजच्या लोच्या खाली एक पुढचा हिरो सेटअप मिळू शकतो. त्याच्यामुळे 1-1.5 नंतर सेन्सेक्स कोणत्या लेवलवरती ट्रेड करते हे बघणं गरजेचं आहे. या रेजिस्टन्स ट्रेड करत असेल तर चान्सेस आहे की हा रेजिस्टन्स ब्रेक करून सेन्सेक्समध्ये आपल्याला तेजीची मुवमेंट बघायला मिळू शकते. ओके, तर हा आपला ओव्हरऑल सेन्सेक्सचा उद्याचा एक्सपायरीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.